भिवंडी तालुका के वल गांव में शिवसेना शाखा वल द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी छत्रपति शिवाजी महाराज के जयंती उत्सव समारोह के शुभ अवसर पर आज दिनांक 21 मार्च 2022 को तिथि प्रमाणे सार्वजनिक शिव जयंती उत्सव का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर फूल माला अर्पण करते हुए आरती की और शोभा यात्रा निकालकर छत्रपति शिवाजी महाराज की जयंती उत्सव मनाई गई और किले सजावट व रंगोली स्पर्धकों को मान्यवरों की उपस्थिति में मान्यवरों द्वारा बख्शिश भी दिया गया। इस अवसर पर शिवसेना सचिव दीपक पाटिल, जय भगत, माजी सभापति पंचायत समिति भिवंडी विकास भोईर, वल सरपंच राम भोईर, कृषि उत्पन्न बाजार समिति संचालक रामदास भोईर, माजी सरपंच जगदीश पाटिल, समाज सेवक वल शिवराम महात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक सदाशिव पाटिल, जयवंत भोईर, ज्ञानदेव भोईर, दत्तात्रय भोईर, जिला परिषद गट सचिव संदीप पाटिल, उप सरपंच वल मिथुन पाटिल, ग्राम पंचायत सदस्य अमित भोईर, दीपिका भोईर, प्रोसिता पाटिल, पुलिस पाटिल, गिरिधर पाटिल, समाज सेवक दिलीप पाटिल, उद्योगपति चंद्रकांत भोईर, रविंद्र भामरे, समाज सेवक प्रकाश पाटिल, विनायक पाटिल, महादेव भोईर, माजी सरपंच तानाजी भोईर, समाज सेवक नरेंद्र पाटिल, रमाकांत भोईर, मधुकर मळवी, मुरलीधर पाटिल, पंडरीनाथ भोईर, भगवान भोईर, जेके भोईर, उप तालुका संघटक नंदिनी भोईर, माजी सरपंच हर्षदा भामरे, विभाग संघटिका सुरेखा भोईर, समाज सेविका कमलताई पाटिल, माजी सरपंच रेखा भामरे, नैना भोईर, शांता भोईर, नर्मदा पाटिल, शर्मिला भामरे, शोभना पाटिल, जयश्री भोईर, रीना पाटिल, कृति भामरे, वंदना पाटिल सहित भारी संख्या में शिव सैनिक महिला व पुरुष उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम का आयोजन शिवसेना उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, शाखा प्रमुख वल अनंता भामरे, युवा सेना तालुका अधिकारी अतीश भामरे, शाखा प्रमुख वार्ड क्रमांक 1 बजरंग भोईर, उप शाखा प्रमुख दयाराम पाटिल, उप शाखा प्रमुख निवर्ती पाटिल, शाखा अधिकारी जतिन पाटिल, उप शाखा अधिकारी नयन भोईर, उदय पाटिल, निवर्ती भोईर, हेमंत पाटिल, नीरज पाटिल तथा शिवसेना शाखा वल द्वारा किया गया। इस कार्यक्रम का सूत्र संचालन उप विभाग प्रमुख सचिन पाटिल कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट।
प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात आपण शिवजयंती साजरी करीत आहोत. अक्षय्य दुसऱ्या दिवशी तिसरी शिवजयंती साजरी होणार आहे. ज्या शिवरायांनी हा भारत मिळवला त्या शिवरायांचे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवजयंती साजरी करून भव्य स्वागत होत आहे. मला वाटतं हे शिवराम माझ्यापेक्षा समोर बसलेले एस.बी. म्हात्रे, शिवरामभाऊ म्हात्रे याला जास्त माहिती आहे आणि ते सविस्तर बोलले. मी थोडक्यात बोलतो. आता मला ज्या सहयोगाने शिवजयंतीसाठी निमंत्रण केलं त्यांचा सर्वांचा आभार मानतो. आपल्या गावचे प्रथम नागरिक राम भोईर या कार्यक्रमाला उपस्थित आहे. दुपारनंतर विजय बाबरे यांचं आमंत्रण आहे. जर मी विनंती करतो, सर्वांना विनंती करतो, कोणी वाईट वाटून घेऊ नका. दोन्ही कार्यक्रम एकत्र असते तर फार उत्साह आणि आनंद झाला असता. आपण पुढल्या वर्षी सर्व एकत्र बसून शिवसेना शिवबा प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळावर सर्वांनी मिळून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा कार्यक्रम साजरा करू. सकाळी मी माझ्या नातीला अभिवेळेला परीक्षा नेताना तिने मला प्रश्न केला, बाबा शिवजयंती आहे, आज पेपर कसा काय, आज सुट्टी असायला पाहिजे. आणि मी तिला इंग्लिश मिडियमच्या शाळेत घेऊन चाललो होतो. मनाला दुःख वाटलं. मी सुरुवातीला शाबीरबाईंना वंदन केलं. याच्यासाठी तुमच्या माहितीसाठी शाबीरबाई आमदार असताना, मंत्री असताना विधानसभेचं अधिवेशन झालं होतं आणि पंढरपूरची यात्रा होती. शाबीरबाईंनी अधिवेशन बंद पाडलं आणि पंढरपूरच्या यात्रेची सुट्टी द्यायला लागली. हा साधू संतांचा महाराष्ट्र आहे, साधू संतांची परंपरा आहे. आषाढी एकादशीला त्यांनी तिथे आंदोलन करून सरकारला आषाढी एकादशीची सुट्टी देणं भाग पडलं. आज जर मंत्रिमंडळात सोबत शाबीरबाई शेख असते, त्यांनी आंदोलन करून सर्वांना इतिहासाची धडे, कारण शाबीरबाईंना शिवचरित्र खडानखडा पाठ आहे. ते गीता भगवद्गीतेचे अभंग त्यांचे 2 पाठ आहेत. आपल्याला कोणाला माहीत नसतील तर शाबीरबाईंच्या एवढा शिवचरित्राचा अभ्यास होणारच नव्हता. त्यांनी सर्वांना पटवून दिलं असतं की ज्याप्रमाणे 15 ऑगस्टला 26 जानेवारीला संपूर्ण भारतात सुट्टी असते आणि एकच जल्लोष असतो. आज बरोबर शाबीरबाईंची मला आठवण येते. ते असतात त्यांनी सर्वांना अभ्यासपूर्वक पटवून दिलं असतं आणि एकच शिवजयंती साजरा कशी करता येईल याचे आटोकाट प्रयत्न केले असते. सर्व शिवसेना शाखा, सर्व महिला आघाडी, युवा सेना, गावाचे अध्यक्ष, माझी सरपंच आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज खरोखरच आनंदाचा दिवस, आज उत्सवाचा दिवस, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. महाराजांनी महाराजांचं नाव जर उलट दिशेने वाचला, जीवाशी होईल, आयुष्यभर जीवाशी पेलून स्वराज्याची स्थापना कशी होईल यासाठी आपलं आयुष्य वेचलं ते छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी आपल्या सर्वकडे असं स्वराज्याची स्थापना करण्याची इच्छा प्रकट केली आणि ती प्रत्यक्षात उतरली ते छत्रपती शिवाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी आपल्या सर्वकड्यांना घेऊन सुद्धा त्यांनी जिंकून दाखवला. म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. आज खरोखरच उत्साहाचं वातावरण आणि त्या उत्साहाने शिवजयंती आपण साजरी करण्यासाठी ते उपस्थित आहोत.
हे उत्तेजनार्थ बक्षीस आहे. बक्षीस आहे दीपिका आकाश पाटील. पुढचं बक्षीस आहे बबली मधु. पुढचं बक्षीस आकांक्षा विनायक पाटील. अतिश विजय भामरे युवा सेना तालुका अधिकारी. चौथ्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते आपल्याला विठ्ठलजी भामरे मागच्या वर्षी सलग तिसरा वर्ष हॅट्रिक मारलेली आहे. पाटील शाखा प्रमुख यांच्याकडून आपल्याला आले होते. तर इथं कमळताईंचा सत्कार होताना टाळ्यांची कुठल्याही प्रकारची कमतरता भासू देऊ नका.